गाइस वी गॉट अ सिचुएशन हियर। ये एक नया एरिया है मार्केट में, मिथिल और मैं इसको पेटेंट करने वाला। 20 रुपये दादाने दिले, 300 रुपये मी दिले। हे गाइस, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल। सो आज आहे वेनसडे आणि कालचा प्लॅन आमचा झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट नीटपैकी कंप्लीट झाला आहे. आणि आज आम्ही निघालो आता कुठे निघू? तुला माहित नाही कुठे निघालो? हल्दी घाटीला निघालोय आज आम्ही. आणि हल्दी घाटीवरून आम्ही कुंभलघाटला पण जाणार आहे, कुंभलगडला पण जाणार आहे, सॉरी. सो आता आम्ही थांबलोय आमच्या ब्रेकफास्टसाठी. असं साधंच हायवेवरती बघितलंय आम्ही. आता ऑलमोस्ट काहीतरी आम्ही 1 तास 20 मिनिटं 30 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ. हां, दीड तास. सो आता काय मागवलं मी तिला पण? आता हे समोसे आणि समोसे मागवले, मिरचीची भाजी आणि एक नॉर्मल वाली भजी. ती नॉर्मल वाली भजी, एवढी गोल भजी ती वाली पण मागवलं पाहिजे. सलाम अलैकुम. कसं आहे दादा? शुभम मंदार समोसा. ए मंदार समोसा कसा आहे? नाही खाल्ला नाही. कसा आहे मग? तू खाला ना? बटाट्याची भाजीच नाही आली यार. काय थंड करतोय निरू? थंड आहे समोसा. मस्त आहे. मी पण खाऊन घेतो आता आणि मग तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट हल्दी घाटीला. सो आता जस्ट पोचलो आम्ही हल्दी घाटीला. गाडी पार्किंगला लावला आहे आणि फर्स्ट एक म्युझियम आहे. तर असं सांगतात की जर तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल तर पहिले म्युझियम बघा आणि मग वरती एक जागा आहे तिकडे जायचं आहे. तर आता आम्ही पहिले म्युझियम बघून घेतो. त्याची आय थिंक तिकीट फीज आहे. प्रवेश शुल्क 120 रुपये, 120 रुपयाचं आहे काहीतरी. तर ते सगळं करून मग आम्ही मध्ये जाऊ. युग पुरुष महाराणा प्रताप का जन्म 9 मई 1540 ईस्वी सन को कुंभलगढ़ किले में हुआ था। वे मेवाड़ के युद्ध का घटनाक्रम अचानक उस समय बदल गया जब प्रताप ने अपने घोड़े चेतक को एड़ लगाकर मान सिंह के हाथी पर चढ़ा दिया। ये दृश्य महाराणा प्रताप और सुविख्यात स्वामी भक्त घोड़े चेतक के अंतिम मिलन का है। A few minutes later. आता जस्ट आम्ही म्युझियम मधून आलो. खूप छान हिस्ट्री सांगितलं आहे इकडे महाराणा प्रतापांची. तर हे सगळं जेवढं पण आम्ही बघितलं हे मस्ट विजिट आहे हल्दी घाटीचं. आणि कसं वाटलं मंदारमध्ये? छान आहे. मूवी आणि हिस्ट्री खूप चांगल्यापणे त्यांनी सांगितली. ॲनिमेटेड मूवी होती. एक्सप्लेनेशन खूप चांगलं आहे. आपल्याकडे सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये ते ॲनिमेशन आणि पुतळे बनवून व्हॉइस ओव्हर असतो त्या टाईपचं एक्सप्लेनेशन पण आहे. सो आता आम्ही नेक्स्ट आलो इकडे चेतक समाधीकडे. आता इकडे मागे आम्ही चेतक समाधी होती तिकडे आम्ही गेलेले. आणि ह्याच्या समोर जे मी आता तुम्हाला दाखवतोय तिकडे आहे महाराणा प्रताप स्मारक. बट तिकडे आम्ही जात नाही आहेत बिकॉज तिकडे एक बाग आहे आणि महाराणा प्रतापांचा एक असं मोठा स्टॅच्यू आहे. पण आम्हाला पुढे जायला लेट होऊन जाईल. ऑलरेडी आता 12:30 होऊन गेलेले आहेत आणि आम्हाला जायचं आहे कुंभलगडवर. सो आम्ही हे स्किप करून कुंभलगड जातो आहे कारण कुंभलगडमध्ये आम्हाला टाईम लागणार आहे आणि तिकडून परत आम्हाला रिटर्न पण व्हायचं आहे.
One eternity later. गाईज वी गॉट अ सिच्युएशन हिअर. आम्ही जात होते पण इकडे रस्त्यामध्ये झाड काढायचं काम चालू आहे. लेट मी शो यू. झाड की कटाई चालू आहे. झाड की कटाई सुरू आहे आणि आम्हाला तर थांबावं लागलं. लोक जरा बिझी आहेत, गाड्या मागे पुढे कराव्या लागत आहे. ॲडजस्टमेंट्स. ट्रेनचं शंटिंग कार्य सुरू आहे. इकडे गाड्यांचं सुरू आहे. अरे नाही ते गाडीलाच लागेल. एक गोष्ट आम्हाला अजून एक कळली की आम्ही ज्या रोडवर जातोय आणि जो आता रोड तुम्ही बघितला तो NH-168 होता. A few minutes later. परत एकदा स्टॉप. मंदार काय बोलणार आपल्या लोकांना. नीरूला त्रास होतोय, श्रेयाला त्रास होतो, सो तिला पुढे बसवलंय. आता मिथिल माझ्यासोबत बसेल आणि नीरू ड्रायव्हिंगवर बसेल, म्हणजे कोणालाच कसला त्रास नाही. किती म्हणून तर चिन्मयला पुढे बसवलंय आम्ही. चिन्मयला पुढे बसायला पण त्रास होतो. चिन्मयलाच सगळ्यात जास्त त्रास होतो. व्हेरी गुड. आता नीरू गाडी चालवतोय आणि आपला व्लॉगर ब्रदर माझ्यासोबत बाजूला. भूक झोपालाय जरा. झोप आलाय मग तू झोप, मी आज व्हिडिओ काढतो तुझा. कुंभलगड अजून 3 ते 4 किलोमीटर आहे आणि आम्ही आता ऑलरेडी 2:30 वाजलेले. सो आम्ही आता विचार केला की पहिले जेवण घेऊ. तिकडे जाऊन परत आले रिटर्न. आता आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं तर आधीच आम्ही 2-2.5 किलोमीटर पुढे गेलेले होते, पण त्याच्या पुढे जो आम्ही हॉटेल शोधलेला तो बंद होता. म्हणजे त्याचं काहीतरी रिनोव्हेशन चालू होतं बट गुगल मॅप्समध्ये मेन्शन नव्हतं. सो आता तिकडून नॉनव्हेज हॉटेल शोधत शोधत परत 2-2.5 किलोमीटर मागे आलो आम्ही. फायनली भेटलंय. आता जेवून घेऊ. नॉर्मल हॉटेल आहे, एकदम साधं आहे. जेवून घेऊ. 1 hour later. मग त्यांचा काउंट दाखव तू. आता जस्ट आमचं जेवण झालंय. 1 तासाच्या वर बसलेलं जेवणासाठी आणि आता मंदार तुम्हाला बिल दाखवेल. तर या पूर्ण बिलमध्ये तुम्ही फक्त रोटीचा काउंट आणि रोटीचा काउंट किती आहे 42. काउंट 42 आणि रोटीचा बिल बघा. टोटल सगळ्यात जास्त रोटीचे पैसे आहेत. सो तुम्ही समजून जा. हॉटेलवाल्याने पण सांगितलं असेल साले किती दिवसाचे उपाशी माणसं आलेले होते जेवायला. श्रेयानी 4 चपात्या खाल्लेल्या. हा मोठी न्यूज. श्रेया 2 चपातीवर संपणारी 4 चपात्या. त्याच्यानंतर मिथिल वेर आर यू. हे पण सगळे जाम खाऊन गेले. दुसरं मोजल्यात का माझ्या चपात्या. दादा तुझे किती माहित नाही. दादा तर 10च्या वर. तो दिसतो असा पण जाम खातो. आणि हा मिथिल सांगतो दादाने जास्त नसेल खाल्ले. त्याला खोटं बोलतो. दादा खोटा जाम मिथिल तू किती खाल्ले. 7-8 झाले. 7-8 पण टू मच आहे. म्हणजे मी कमी जेवलाय वाटतं. हा तुम्ही 5-5 वाले आहे, मी 8 वाला खाऊन गेलो. नीरू नीरू तो मेरे बाजू में बैठा था ना. एवढं घरासारखं जेवण होतं. आहा फिर भी तू इतना खाया. मेरे को दिखा क्यों नहीं केली भाई. अरे मी जाम. अरे एक ऑमलेट वेगळा खाल्लाय आपण. नीरू आता आपल्याला गड चढायचं तुला माहिती आहे ना. गड नाही तर वजन पडेल तुला असं नाही वाईट. अरे काय नाही रे. असं नहीं वाटत. हाँ टम्बलिंग खेडू. टम्बलिंग खेलो. अब ये कौन सा नया है. ये ना इसको एक टेक्निक बोलते हैं जिससे आप पहाड़ के नीचे उतर सकते. अच्छा चढ़ने का हम अपने को देख तो चढ़ना था ना. आप- चढ़ने का 4 घंटे है ना. क्या आप वो मेथड एक्सप्लेन कर सकते हो नीरू. एक ये सेकंड लाओ, पहले सीट श्रेया. बेल्ट लगा लेते हाँ हैं. सीट बेल्ट लगा लो. श्रेया तू पण सीट बेल्ट लाव जरा. हाँ अभी वो हाँ. उसको एक्सप्लेन करने के लिए ना थोड़ी गहराइयों में जाना पड़ेगा. वो गहराई कैसी है. हाँ, डू ये ये देखो, नीरू जो ये बाजू में इतनी आपको गहराई बस हो दिख गई. रही है, वही है. हाँ, हाँ. बस यहाँ से आपको अपना सर नीचे देखना है और बॉडी को झुकाना है थोड़ा और सिर्फ थोड़ा से गिरने की कोशिश करना है. जब आपको ग्रेविटी फील होगी ना उसको ही टम्बलिंग बोलते हैं. अच्छा So, ठीक है. ये एक नया थियरी आया है मार्केट में
मिथिल और मैं इसको पेटेंट करने वाले हैं। पेटेंट करने वाले। मिथिल का एक और थ्योरी है जो सिर्फ रात को दिखता है। कुंभलगड पोचलेत आम्ही. कार पार्किंग केली. आम्ही जेव्हा आलेले तेव्हा जवळ कार पार्किंग काहीच नव्हतं, मग थोडंसं वरती जाऊन लावली, पण आता इकडे जाम जागा झालं आहे. पण ठीक आहे, आता लावून आले. कितीचं तिकीट आहे हे? मिथिल तिकीट काढले तू? काय बोलतो? 40 रुपये सगळ्यांचे? नाही, सगळ्यांचे 40 आहे. अरे म्हणजे 40. हा तेच सगळ्यांचे किती झाले मग? हे बघ, 320, 320, 20 रुपये दादाने दिले, 300 रुपये मी दिले. त्या दादाकडे सुट्टेच 20 रुपये होते. मिथिल, मी ऐकलं तू क्रॉक्स घालणार आहेस हा, ते चढण्यासाठी. राहून गेलं रे जरा. आता माझे गॉगल पण राहूनच गेले. काय बोलतो? अरे यार, अरे गॉगल मिल गया, मेरा गॉगल मिल गया. 2 मिनिटं पकडतोस कॅमेरा. हा, माझा जरा लेस तुटला. थकला का रे सूर्य? लेस तुटला रे. लेस बिचारे आम्ही हे स्निकर्स घालून चढतोय. आता टाइमच नाही मिळाला चेंज करायचा. हो, आता सुरुवातच झालंय अजून. नीरू, ए तेरा ट्रॅक पण सगळे दमलेत वाटतं. गिरना मत. Yes, right. आणि नीरू ना गिरा हुआ इंसान. नीरू, हे काय ऐकतोय मी नसतं ऐकून घेतलं एवढा. नीरू, नीरू, मतलब पैर जब उल्टा चलना थक जाएंगे तब तू सीधा चलेगा. तुम्हें को 2 तरीके से एनर्जी मिलेगी. व्हेरी गुड. एक बार ऐसे, एक बार ऐसे. कीप इट अप. रिवर्स नहीं, रिवर्स गियर जब टूट जाए तब फर्स्ट डालेंगे. रिवर्स गियर अच्छा है. ट्राई करो बेटे. मैं रिवर्स में अगर गिर गया हाँ. कितने बार? Don't do hard work, do smart work. हे बघा, एवढे चढले आता आम्ही. फार चढून गेले एवढा लवकर. बोल मी ते झिगझॅग ट्राय कर. आपल्याला जाम चढायचं रायगड ना वाल्यांनी अजून. शिकवलेलं. हा. Rio de Janeiro. आता आम्ही कुंभलगडच्या एकदम टॉप पॉइंट वर आलोय आणि इकडे तुम्ही गर्दी बघा. इकडे सगळे फोटो काढायला थांबले. एक हा पॉइंट आहे आणि एक तो पॉइंट आहे आणि इकडे मधून हाच रस्ता इकडे जायचा. खाली जायला पण ते तिकडे सगळे उभे आहेत ना, तिकडूनच खाली जायचं. आणि इकडून सीन इतका सुंदर आहे. असं मिथिलला जरा कोणीतरी फोटो काढायला बोलवलंय. सो ठीक आहे, काय नाही. आणि इकडूनचा व्ह्यू बघा तुम्ही. मी तुम्हाला बॅक कॅमने दाखवतो. आम्हाला सांगितलं की 6 वाजता बंद होणार आहे ना मिथिल फॉल. सो आता 10 मिनिटं आहेत. आम्ही उतरतोय. तसं तर आम्हाला चढायला सांगितलेलं की दीड तास तास लागतं. पण असे हे जरा चुकीचं बोलतात इकडे. हा, काय माहित नाही. आपल्याला अर्धा तास 45 मिनिट, अर्धा तास लागलेले आम्हाला. म्हणजे आता उतरायला 15-20 मिनिटं बस, तेवढंच. जे लोक रायगड चढून आले त्यांना मग सांगितलं की इकडे हा ना, दीड तास लागेल. कसं काय लागेल? जो उधर हे आपण तो बघायला जाणार होतो मिथिल, पण आपल्याला दिसलेच नाही जास्त. तो लांब आहे. चलो आता पटापट. आता मिथिल, आज अजून काय बघणार आहेत आपण? आज आज काय नाही. आज डन. 6 वाजलेत आणि तसं पण जेवला आता मला भूक लागली. आता तसं पण काय चालू नसतं रात्री.
ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे ना बघ. या माणसाने किती 8 चपात्या खाल्ल्या, फुलका रोटी पण 8. आम्ही 5 खाल्ल्या, पाच. यांनी 8 खाल्ल्यात आणि आता हा सांगतोय आम्हाला की भूक लागली आहे. क्या बोल रहा है उबला हुआ अंडा मांग रहा है. सो आजचा ब्लॉग आम्ही इकडे संपवतोय. भरपूर थकले, कंटेंट पण भरपूर झाला असेल, तुम्हाला बघायला पण भरपूर मिळालं असेल. 2 जर गोष्टी कव्हर तुम्हाला- केल्या आज आम्ही. हां. एक कोणती घाटी? हल्दी घाटी कव्हर हल्दी घाटी आणि कुंभलगड कव्हर केला. कव्हर केलं. तर आणि ऑलमोस्ट तर तुम्हाला सगळं समजलं असेल. नसेल समजलं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ज्या गोष्टी आम्ही बघितले, जे प्राईज आम्ही पे केले, सगळं आम्ही टाकून देऊ. पाहिजे तर तुम्हाला आम्ही ज्या हॉटेलमध्ये 8 चपात्या मी खाल्ले ते पण आम्ही टाकून देऊ. त्याचा नंबर पण देऊ पाहिजे तर तुम्हाला. पण ते फक्त तुम्ही जर कमेंट केलं तरच देऊ आम्ही, नाही तर आम्ही नाही देणार. कमेंट केल्यावर DM. सो आजच्यासाठी इतकंच. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कसला तरी भेटेल. आता आम्ही आयटिनरी ते उद्याची डिसाईड असं सगळं म्हणजे करू सांगू आणि नको ते यांना. सांगू. हां करेक्ट. उद्या ते नेक्स्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला कळेल आम्ही कुठे जातोय. सो आजच्यासाठी बस इतकंच. बाय बाय. बाय बाय.